इस्रो शास्त्रज्ञ असल्याचं भासवून शरीर संबंध. नवी मुंबईच्या भामट्याचा राज्यात 11 महिलांना गंडा, 12 खोटी नावं वापरली. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांनी राज्य हादरले असतानाच नवी मुंबईत महिलांच्या लैंगिक शोषणाचा असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इस्रोमध्ये शास्त्रज्ञ असल्याचं सांगून उच्च शिक्षित व उच्चभ्रू महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या तरुणाला नवी मुंबई गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या आहेत. काय आहे प्रकरण? आदर्श म्हात्रे असे त्याचं नाव असून त्यानं डझनभर महिलांचे लैंगिक व आर्थिक शोषण केल्याचं समोर आले आहे. केवळ 10वी पास असलेल्या आदर्शनं विवाह जुळवणारी संकेतस्थळे व अन्य सोशल मीडिया व्यासपीठांवर बनावट प्रोफाईल तयार केली होती. कधी इस्रोचा शास्त्रज्ञ तर कधी PWDमध्ये उच्चपदस्थ अधिकारी असल्याचं तो सांगायचा. शरीर संबंध आणि पैशांची लूट. राहणीमान मोठ्या अधिकाऱ्यासारखे ठेवून तो डॉक्टर, इंजिनियर आणि बँक अधिकारी यांसारख्या उच्च शिक्षित महिलांना हेरायचा. विवाहाच्या भूल थापा देऊन त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि त्यानंतर पैशांची गरज असल्याचं भासवून लाखो रुपये उकळणे ही त्याची मोडस ऑपरेंडी होती. राज्याच्या विविध भागात महिलांना फसवलं. आदर्श हा एका महिलेकडून लुबाडलेले पैसे दुसऱ्या महिलांसाठी वापरायचा. उरलेली रक्कम तो मौज मजा व चैनीच्या आयुष्यावर तसेच कॅसिनोमध्ये उडवायचा. त्याने केवळ नवी मुंबईतच नव्हे तर ठाणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, नागपूर आणि यवतमाळ अशा विविध शहरांतील अनेक महिलांना जाळ्यात ओढले असून आत्तापर्यंत त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात 11 गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस निरीक्षक सुनील शिंदे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपासाद्वारे आदर्शला अटक दिली. या प्रकरणात फसवणूक झालेल्या महिलांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बोगस शास्त्रज्ञाची 12 नावे. पोलीस तपासात आदर्श म्हात्रेनं स्वप्नील वारुळे, हेमंत गायकर, नहुष म्हात्रे, रुद्रेश गोंधळी अशी वेगवेगळी नावं वापरल्याचं आढळून आले आहे. तो अत्यंत चलाखीनं आपली ओळख बदलून महिलांचा विश्वास संपादन करायचा. नाशिकच्या अशोक खरातनं भोंदूबाबाचा मुखवटा ओढून महिलांची फसवणूक केली. त्याच धर्तीवर आदर्शनं बोगस शास्त्रज्ञ बनून महिलांच्या आयुष्याशी खेळ केल्याचं उघडकीस आले आहे. पोलीस आयुक्तांचं आवाहन. आदर्शनं अनेक महिलांचं शोषण केले असल्याचा अंदाज असून बदनामीच्या भीतीने अनेक पीडित महिला तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याचं चित्र आहे. महिलांनी विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळांवरील व्यक्तीची पूर्ण खातरजमा केल्याशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत. शिवाय कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी न घाबरता तातडीनं पोलिसांशी संपर्क साधावा.